सांगली लोकसभेचा तिढा कित्येक दिवस झालं महाआघाडीचा सुटत नाही आहे। तर एकंदरीत शेतकऱ्याचे प्रश्न आणि जिल्ह्याचा जर लेखाजोखा बघितला तर भाजप पक्षाविषयी अत्यंत नाराजी आहे शेतकऱ्यांच्या मध्ये। आणि काँग्रेसचे दावेदार विशाल पाटील हेच या ठिकाणी योग्य उमेदवार होऊ शकतात, कारण विशाल पाटलांची कारकीर्द आणि त्यांचं काम आणि त्यांचा अभ्यास बघितला तर विशाल पाटलांच्या सारखाच उमेदवार दिल्लीत जाणं सांगलीच्या दृष्टीनं आज गरजेचं आहे। त्यामुळं पक्षानं आणि आघाडीनं याचं गांभीर्याने दखल घेऊन विचार करून ताबडतोबीनं सांगलीची सीट विशाल पाटलांसाठी घोषित करावी, अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यायला लागेल असं आम्हाला वाटतं। आज सांगली लोकसभा मतदारसंघात जी काही संभ्रमावस्था निर्माण झाली त्या अशी काही परिस्थिती नाही। काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं विशालदादांचं घर आजपर्यंत राहिलं नाही। काँग्रेस पक्षही आता विशालदादांच्या पाठीमागं राहील अशी आम्हाला निश्चित अपेक्षा आहे। आणि थोड्याच दिवसात काँग्रेस पक्षाच्या वतीनं विशालदादांची तिकीट फायनल होईल। काँग्रेसची ताकद इथं निश्चितपणानं चांगलीच आहे आणि पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे आमचा संपर्क आम्ही 3 महिने झाले सर्व आमची मित्रमंडळी आणि सगळे पदाधिकारी चांगल्या प्रकारचे काम करत आहे। त्याच्यापेक्षाही चांगला लोकातून सुटाव आहे की आम्हाला हे तुम्ही विशालदादाच उमेदवार म्हणून पाहिजेत। त्यामुळं भाजपला जर हरवायचं असेल आणि हे जर कोण करू शकतं तर ते विशालदादाच आहेत। त्यामुळं आम्हाला विशालदादांना उमेदवारी मिळेल। आणि वरिष्ठांच्या पण जी चर्चा झाली त्यात सुद्धा असंच येते की ही सांगलीची सीट काँग्रेसला आणि विशालदादांनाच मिळेल आणि आमचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।